शुभं करोति। मी तुझ्यासाठी खाऊ आणलंय चॉकलेट, लवकर खा. कोण होती ती मुलगी आणि तो स्फोट कसला होता तो? ती मुलगी संकटात तर सापडली नसेल ना? ही कसली स्वप्न पडतायत मला. हल्ली अण्णांच्या मनात किमयाच्या लग्नाचेच विचार असतात. हल्ली त्यांना नातीच्या लग्नाचेच वेध लागलेत. त्यात आकाशने आपल्या घरावर जप्ती येण्यापासून वाचवलं आणि काल किमयाला त्या वेड्यापासून वाचवलं. त्यामुळे अण्णा आकाशकडे वेगळ्याच नजरेने बघतात. नाही म्हणजे ते तसं काही स्पष्ट म्हणाले नाहीत, पण आकाशमध्ये ते आपला नाच सवयी शोधतायत हे नक्की. अण्णांना जर हे वेळीच सांगितलं नाही तर ते त्या दृष्टीनेच प्रयत्न करत राहतील. नाही खरं आहे तुझं, पण अनु तरीही आपण हे किमयाच्या आजाराचं भयानक सत्य अण्णांना आता नाही सांगू शकत. हे लपवण्याचा धोका किमयालाही आहेच की. किती दिवस तिच्यापासून आपण ही गोष्ट लपवून ठेवणार होतो. आज ना उद्या तिला हे कळणारच. पण तोवर तिचं वय हे असं, ती मनानं कुणात गुंतली असेल तर. ऍक्च्युली किमया, मला हे कळलेलं नाहीये की तू काल दिवसभर त्याच्या बरोबर असतानाही त्याने तुझ्या घरी असा फोन का केला? म्हणजे तू घरी आहेस का विचारायला. अच्छा, म्हणजे असं दाखवायचं होतं का की तुम्ही दोघं एकत्र नाही आहात? कमॉन किमया, ही फसवेगिरी, ही लपवाछपवी कशासाठी? तू तुझ्या घरच्यांना सरळ सांगून का टाकत नाहीस तुझं आणि निषादचं नेमकं काय नातं आहे ते? मेक इट क्लिअर. आकाश प्लीज, इट्स माय पर्सनल मॅटर. तू काय या विषयावर सल्ले देतोयस मला? तुझा काय संबंध? बरोबर आहे, माझा काय संबंध आहे यात? काल तू दिवसभर बाहेर होतीस, घरात नव्हतीस, ऑफिसमध्ये नव्हतीस. हा तुझा पर्सनल मॅटर आहे. तुझ्या घरच्यांनी याच्यावरून तुला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची तुला उत्तर देता आली नाही, तू अडचणीत आलीस. हा तुझा पर्सनल मॅटर आहे. आणि तू दिवसभर निषाद बरोबर असतानाही मी हे सांगितलं की तू माझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करत होतीस. बरोबर आहे, माझा काय संबंध? मी निघते आता. आणि आताही मी निषादकडे नाही जाते, डॉक्टरकडे जाते. डॉक्टरकडे? कशाला? कशाला म्हणजे आपल्या घराण्याचा वंश वाढते तुझ्या पोटामध्ये. त्याची काळजी नको घ्यायला. आई, अहो तुम्ही नका काळजी करू, मी घेते ना काळजी. दिसलं नाही तसं कधी. म्हणजे? दिसत नाही म्हणजे इतर मुली कशा गर्भसंस्काराच्या क्लासला जातात, योगाचा क्लास काय लावतात, या विषयावरची निरनिराळी पुस्तकं काय वाचतात, आहार काय घ्यायचा याची चौकशी काय करतात. हो आई, फॅड आहे हे सगळं. डॉक्टरकडे जाणं हे सुद्धा फॅड आहे का? जाईन मी नंतर. आज सुट्टी आहे ना, म्हणून आराम करीन जरा. डॉक्टर जीवन म्हणतात ते खरं आहे असं मला वाटायला लागलंय. तू सगळ्या गोष्टी फार लाईटली घेतेस. मी तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगायला आले होते, तुम्ही सगळं सिरियस करून टाकलं. किमया, काय सांगणार होतीस? मला त्या देवळात घेऊन जाशील? शुभं करोति.